Good morning, friends. Today we are going to take the further part of encounter of a special count. As we all know, encounter means चकमक. चकमक म्हणजे एखाद्या गोष्टीची झालेली आपला सामना, त्याला आपण एन्काउंटर म्हणतो, आहे की नाही. नाव वी विल सी द फर्दर पार्ट ऑफ द lesson story. So here we had seen till this portion we had completed that day, and after that we will now see the further part. I glanced towards the roof of the clubhouse and saw something horrible. A big male langur, apparently the leader of its group, was holding a baby langur in his hand and mercilessly beating it all over with a definite intent to kill. म्हणजे उसका व्हाट इज द मीनिंग मीन्स वेन ही ग्लान्स टुवर्ड द रूफ. जेव्हा लेखकांनी जे रूफ आहे, छप्पर आहे, त्याच्यावर जेव्हा नजर टाकली क्लब हाऊसच्या वरच्या, तेव्हा त्याला तिथलं चित्र एकदम हॉरिबल दिसलं. हॉरिबल मीन्स भयंकर. हॉरिबल मीन्स काय ते भयंकर चित्र दिसलं. अँड अ बिग मेल लंगूर म्हणजे एक पुरुष मेल लंगूर तिथं होता. अपॅरंटली द लीडर ऑफ इट्स ग्रुप म्हणजे तो त्या ग्रुपचा कोण होता, लीडर. यू नो दॅट एव्हरी ॲनिमल स्पीसीज देअर इज अ ग्रुप लीडर हू इज टेकिंग ऑर लीडिंग द ग्रुप, म्हणजे जो ग्रुप चालवतो. आणि ते वॉज होल्डिंग अ बेबी लंगूर, आणि त्यांनी एक छोटूसं बेबी लंगूर म्हणजे छोटूसं लंगूरला हातात पकडलेलं होतं. अँड ही वॉज बीटिंग हिम मर्सिलेसली, आणि तो त्याला निर्दयीपणे, मर्सिलेसली म्हणजे काय ते निर्दयीपणे, इथं दिला आहे मर्सिलेसली, क्रुएली म्हणजे निर्दयीपणे, ठीक आहे, निर्दयीपणे. biting it all over with a definite intent to kill, and his intent, त्याचा हेतू जो होता तो त्याला मारून टाकण्याचा होता. The hapless mother of the baby and other lesser member of the langur group were scattered on the roofs of the building nearby watching the baby being killed. Means the hapless mother, hapless म्हणजे असह्य, जो असह्य आई होती, आणि जो दुसरे ग्रुपचे लेसर मेंबर होते, जो कमी शक्तिशाली लोक, जो ग्रुपचे लंगूर्स होते, ते सगळे छप्परवर इकडे तिकडे काय झाले होते, पसरून गेले होते, म्हणजे इकडे तिकडे विखुरले होते. ऑफ द बिल्डिंग नियर बाय वॉचिंग द बेबी बीइंग किल्ड म्हणजे त्या बेबीला मरताना बघत होते. बिकॉज दे डोंट हॅव एनी टाईप ऑफ power to save that baby langur, so the mother is also helpless. The other member is also not so powerful to face or to fight with the male langur, so they are watching the baby langur being killed. I recalled a terrible custom in the animal clan, and त्यावेळेस जो लेखक आहे त्याला त्यांच्या जो ॲनिमल क्लॅन म्हणजे इथं दिलेला आहे. क्लॅन म्हणजे त्यांची जो मोठा कूड असते किंवा फॅमिली, त्यांची जो जमात असते, त्यांच्यामध्ये एक खूप टेरिबल म्हणजे भयंकर एक परंपरा असते. कस्टम म्हणजे परंपरा असते. तर कोणती परंपरा? अकॉर्डिंग टू विच अ डॉमिनंट मेल लंगूर युजली डज नॉट अलाउ अनादर मेल लंगूर टू सर्वाईव्ह विथ इट्स ग्रुप. म्हणजे जर एक मेल लंगूर असेल तर तो दुसऱ्या मेल लंगूरला तिथे त्यांच्या जो कूड आहे, त्यांचा जो ग्रुप आहे, त्याच्यामध्ये जगू देत नाही. कारण की त्याच्यामुळे काय होतं, त्यांचा जो डॉमिनंट म्हणजे त्यांचा जो पॉवर आहे ते कुठंतरी काय होते, कमी होते. त्यांचा जो पॉवर आहे किंवा त्यांचा जो वर्चस्व ते कुठंतरी काय होते, कमी होते. त्याच्यामुळे ते काय करतात, ते दुसरा जो त्याच्यापेक्षा मेल लंगूर असतो, मेल म्हणजे मनुष्य, जो नर, त्याला मारण्याचा ते काय करतात, प्रयत्न करतात. विदाउट लूजिंग एनी टाईम आय गॅदर ए स्टाउट स्टिक इन वन हँड. स्टाउट म्हणजे एकदम भारी, हेवी. स्टाउट म्हणजे इथे दिलेला आहे, तुम्ही अर्थ पाहत चला. इथं हेवी म्हणजे एकदम भारी. हेवी म्हणजे काय ते भारी. स्टिक इन हिज हँड अँड हरल्ड म्हणजे थ्रू फोर्सफुली, एकदम जोरात फेकणे. हरल्ड म्हणजे जोरात फेकणे. अ पीस ऑफ स्टोन ॲट द मराउंडिंग लंगूर. मराउंडिंग म्हणजे हल्लेखोर. मराउंडिंग म्हणजे काय ते हल्लेखोर, जो म्हणजे हल्ला करणारा, हल्लेखोर लंगूर जो होता
त्याच्याकडे त्यांनी एक मोठी काडी घेऊन लेखकाने त्याच्यावर फेकली. द लंगूर वॉज इन्फ्युरिएटेड. तर लंगूर त्याच्यामुळे काय झाला, इन्फ्युरिएटेड झाला. इन्फ्युरिएटेड म्हणजे काय होते, इन्फ्युरिएटेड म्हणजे होते क्रोधिष्ट होणे, म्हणजे चिडणे. आणखी चिडला. दॅट इट हार्डली टूक एनी नोटीस ऑफ माय असल्ट. आणि त्यांनी जो हल्ला केला त्या लेखकाने, त्याच्या हल्ल्याकडे पूर्णपणे त्यांनी दुर्लक्ष केलं. बट देन आय स्टार्टेड थ्रोईंग मोर स्टोन. पण लेखकाने आपला जो दगड मारण्याचं जो हे होतं, त्याला वाचवण्याचा प्रयत्न तो आणखी तीव्र केला आणि जोरजोरात आणखी मोठे मोठे स्टोन्स तो त्याच्यावर मारू लागला. द डॉग्स ऑन द अदर रेस देअर पीच ऑफ क्राय. आणि दुसरीकडून जो डॉग्स होते ते पण त्यांची जो तीव्रता होती ओरडण्याची, पीच म्हणजे तीव्रता, ते वाढवत होते. तर अशा पद्धतीनं त्याचा अटॅक जो झाला तर द रायटर ट्राय टू सेव्ह हिम बाय gathering a stout heavy stick and hurled and throwing a piece of stone at the marauding langur so that he can left the baby langur and he can save the baby langur. But the male langur was not giving any notice to the assault of the writer. The changed circumstances and the sudden unexpected attack from unknown quarters forced the langur to drop the baby from the sloping roof over the veranda. आणि जी परिस्थिती बदललेली परिस्थिती पाहून, अचानक होणारे हल्ले पाहून, त्या बेबी जो मेल लंगूर होतं त्यांनी त्या बेबी लंगूरला खाली पटकलं. अँड स्लोपिंग, आणि तो त्या रूफ म्हणजे छप्परवरून असंच खाली येत वरांडावर पडला. द बेबी वॉज लिसलेस म्हणजे विदाऊट एनी, इथं पाहिजे विदाऊट एनी म्हणजे शक्ती नसलेला, शक्तिहीन, काहीच ताकद उरली नव्हती. कारण त्यांनी त्याला एवढं मारलं होतं की त्याच्यामध्ये कुठलीच ताकद उरली नव्हती. अँड अपियर्ड टू बी डेड. आणि असं वाटत होतं की तो डेड झालेला आहे, म्हणजे मृत्युमुखी पडलेला आहे. ॲज इट बॉडी स्टार्टेड टू स्लाईड डाऊन. आणि जशी त्याची बॉडी वरून खाली स्लाईड डाऊन होते, स्लाईड डाऊन म्हणजे खाली येणे, वरून खाली येते. तिथं एक्साइटमेंट ऑफ पॅक्स ऑफ डॉग्स ग्रीव मॅनिफोल्ड ॲट प्रॉस्पेक्ट ऑफ गुड किल अँड मिल. आणि जशी त्याची बॉडी खाली येत होती, ते म्हणजे तो खाली पडत होता, तसं जो एक्साइटमेंट होतं, एक्साइटमेंट म्हणजे उत्सुकता, कोणामध्ये उत्सुकता होती, कुत्र्यांमध्ये, ते वाढत चालली होती. मॅनिफोल्ड म्हणजे काय, ते वाढणे, अधिक वाढणे. आणि त्यांची एक आशा होती की आज आपल्याला चांगल्या पद्धतीचं मिल म्हणजे जेवण मिळणार आहे, म्हणजे मांसाचं जेवण मिळणार आहे. कीपिंग द डॉग असाइड at the bay with the stick, I managed to catch hold of baby langoor's tail just as the tip over the edge of the tiled roof. आणि त्या कुत्र्यांना कसं तरी दूर ठेवत स्टिकने, काडीने, त्यांनी त्याची जो बेबी लंगूर आहे त्याची टेल जो खाली असते ते पकडली आणि त्याला खाली उतरवलं. द बेबी अपियर्ड इनहॅरट म्हणजे इथं दिला आहे पॉवरलेस, म्हणजे एकदम शक्तिहीन वाटत होता. अँड लाईफलेस, काही जीव नसलेला. आणि इट वॉज इंडीड अ मेल लंगूर, म्हणजे ते खरोखर काय होतं, एक नर बेबी होती. नर बेबी असल्यामुळे तो नर जो लंगूर होता तो त्याला काही जिवंत सोडणार नव्हता. कारण की त्याला असं वाटत होतं की कुठेतरी ह्या ग्रुपमधील माझं जो वर्चस्व आहे ते काय होईल, कमी होईल. त्याच्यामुळे तो त्याला मारण्याचा प्रयत्न करत होता. कारण की तो आता बेबी होता, आता त्याच्यामध्ये जास्त ताकद नव्हती. आणि त्याच्यामुळे ही इज ट्राईंग द मेल लंगूर इज ट्राईंग टू किल द बेबी मेल लंगूर to be the powerful person, to be the powerful langur of his family. By this time my parents and sister had came out to the veranda where, as witnessing my rescue operation, some of the neighbors has also gathered in the distance. तेवढ्या काळात त्याचे जो पालक आहे, त्याची बहीण, सगळे वरांडामध्ये आले की तो जो रेस्क्यू म्हणजे जे आपण कशाला सोडवण्याचा प्रयत्न करतो ते मोहीम बघण्यासाठी. आणि काही त्याचे जो नेबर्स आहे, शेजारी आहेत, हे पण काही तिथे दूरवरून ते दृश्य बघत होते. आय टूक अ बेबी langur to the backyard and gently laid him on the floor inside the poultry coop. आणि
त्यांनी काय केलं, त्या बेबी लंगूरला बॅकयार्ड म्हणजे मागच्या अंगणात नेलं आणि तिथं त्याला फ्लोअरवर झोपवलं आणि इनसाइड द पोल्ट्री कूप. कूप म्हणजे खुराडे, जो कोंबडीचे खुराडे असते त्याच्यामध्ये त्याला ठेवलं. हिज बॉडी वॉज फुल डीप बाईट्स, मार्क अँड स्क्रॅचेस. त्याची पूर्ण शरीरावर खरचटण्याचे आणि त्याचे चावा घेतल्याचे काय होते, निशाण दिसत होते. ब्लड वॉज उझिंग म्हणजे रिलीज, ओव्हरफ्लोईंग म्हणजे पाझरणे. रक्त तिथून वाहत होतं. फ्रॉम सम ऑफ द वुंड्स द बेबी रिमेन मोशनलेस. आणि ती बेबी कशी होती, मोशनलेस होती, काहीच जीव नसलेली होती. माय फादर प्रोव्हाइडेड फर्स्ट एड टू क्लीन द वुंड्स अँड स्टॉप ब्लिडिंग. त्याच्या वडिलांनी त्याला फर्स्ट एड किट दिली आणि त्यांनी ते जे त्याच्या जखमा होत्या त्याला क्लीन केल्या आणि त्याच्यामुळे त्याचं जो रक्त आहे ते काय झालं, साफ झालं, कमी झालं, बंद झालं. आय वॉज रिलीव्ड टू फाइंड आउट दॅट द बेबी वॉज ब्रीथिंग. आणि त्याला तेव्हा निश्वास सोडला जेव्हा त्याने बघितलं की ते जो बेबी होती ती श्वास घेत होती. ब्रीथिंग म्हणजे श्वास घेणे. इवन दो हिज ब्रेथ वॉज शॅलो. जरी पण त्याची जो श्वास घेण्याची जो क्षमता होती ते थोडी मंद झालेली होती. तर आपण बघितलं आहे कशा पद्धतीने लेखकाने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्याला खाली उतरवल्यानंतर त्याला पोल्ट्री कूपमध्ये, खुराड्यामध्ये ठेवलं आणि त्याला खूप पद्धतीनं त्या मेल लंगूरनं खरचटलेलं होतं, चावलेलं होतं आणि रक्त त्याच्या शरीरातून वाहत होतं. आणि त्याच्यामुळे त्यांनी त्याच्या वडिलांनी दिलेले जे फर्स्ट एडचं किट होतं त्याच्याद्वारे त्याची जो बॉडीतलं रक्त होतं त्याला क्लीन करण्याचा प्रयत्न केला आणि ते रक्त थांबलं. तर अशा पद्धतीनं त्याने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. स्प्लॅशेस ऑफ कोल्ड वॉटर मेड बेबी स्टीर. आणि नंतर त्याने जो कोल्ड वॉटर, थंड पाण्याचे त्याच्यावर शिंतोडे केले. स्प्लॅशेस म्हणजे शिंतोडे मारणे. द बेबी स्टीर. आणि त्याच्यामुळे ते बेबी काय झालं, थोडंसं स्टीर झालं. स्टीर म्हणजे त्यांना थोडंसं मूवमेंट, हालचाल करायला सुरुवात केली. स्टीर म्हणजे हालचाल करणं. अँड आफ्टर ए फ्यू शेकी अटेम्प्ट्स ही सॅट अप. आणि थोड्याशा प्रयत्नानंतर तो उठून बसला. ही वॉज इन द स्टेट ऑफ शॉक अँड स्टार्टेड ट्रेमलिंग लाईक अ लीफ इन द विंड. आणि तो एकदम शॉकमध्ये होता. आत्ताच त्याच्यावर एवढा मोठा हल्ला झाला होता, त्याच्यामुळे त्याची जो मनस्थिती होती त्याच्यातून तो सावरलेला नव्हता, एकदम धक्क्यात होता. आणि स्टार्टेड ट्रेमलिंग म्हणजे त्याला थरकाप होतं, त्याचं शरीर पूर्ण थरथरत होतं. जसं एखादं हवेमध्ये पान कसं इकडे तिकडे होत राहते, सळसळते, त्या पद्धतीने त्याचं शरीर एका ठागी थारा नव्हतं घेत. इकडे तिकडे थंडीच्यामुळे किंवा भीतीमुळे थरकाप होत होता. हिज टू लिटिल ट्विंकलिंग eyes welled up with tears and started to sob with muffled cry, just like human child would after experience trauma. जसं एखाद्या मनुष्याच्या जीवनामध्ये, मनुष्याच्या लहान मुलांच्या जीवनामध्ये एखादं दुःखद ट्रॉमा म्हणजे दुःखाची गोष्ट आल्यानंतर तो कसा एकदम हुंदके देत रडतो, तशाच पद्धतीनं ते जो मेल बेबी लंगूर होतं ते सुद्धा रडत होतं. आय ऑफर्ड हिम अ पिल बनाना विच ही एक्सेप्टेड विथ हिज अनस्टेडी हँड अँड बिगेन टेकिंग हेजिटंट बाईट. लेखकाने त्याला एक पिकलेलं बनाना दिलं, केळं दिलं आणि तो त्या केळं हातात घेऊन हळूवारपणे इकडे तिकडे बघून हेजिटंट म्हणजे संकोच करत त्याची जो बाईट्स आहे म्हणजे त्याची जो चव आहे तो घेत होता. तर अशा पद्धतीने कुठेतरी तो आता त्याची मनस्थिती होती इथे थोडीशी जाग्यावर आलेली होती. माय अटेन्शन वॉज फिक्स्ड. अटेन्शन म्हणजे त्याचं लक्ष पूर्णपणे लेखकाचा त्याच्यावर केंद्रित ऑन द रिवायवल ऑफ बेबी लंगूर. म्हणजे त्याचं जो रिवायवल आहे, रिवायवल म्हणजे इथं होते पुनर्जीवन. आज हे त्याला मिळालेलं पुनर्जीवनच होतं जे त्याला लेखकामुळे मिळालेलं होतं. सडनली आय हॅड अन अनकॅनी फिलिंग. अनकॅनी म्हणजे विचित्र, म्हणजे एक असं स्ट्रेंज फिलिंग, म्हणजे कोणीतरी आपल्याला बघत आहे. बिईंग वॉच म्हणजे त्याला असं वाटत होतं की कोणीतरी मला बघत आहे, अशी एक भावना त्याच्या मनामध्ये आली. आय टर्न अवे फ्रॉम द कूप अँड लुक्ड अप. आणि तो तिथून सरकला त्या खुराडाजवळून आणि त्याने वर बघितलं. देअर सॅट द मदर लंगूर ऑन आवर किचन रूफ वॉचिंग एव्हरी मूव्ह आय मेड. म्हणजे तिथे वरती रूफवर त्या बेबी लंगूरची आई बसलेली होती
आणि प्रत्येक जो मूव म्हणजे हालचाल लेखक करत होता ते शांत बसून तिथं बघत होती. शी सिम्पली सॅट देअर क्वाइटली ॲज इफ कन्व्हिन्स दॅट नो हार्म वॉज बिईंग डन टू हर चाइल्ड. आणि ती शांत निवांतपणे तिथं बसली होती, कारण की तिला खात्री होती की तिच्या बाळाला लेखकाकडून कोणतीच हानी होणार नाही. तिला वाटत होतं की लेखक कुठेतरी त्याची काळजीच करेल. अशा पद्धतीनं त्याची आई दुरून त्याच्यावर लक्ष ठेवून होती. मीनव्हाईल मधल्या काळात द बेबी सेन्स द प्रेझेन्स ऑफ हिज मदर अँड स्टार्टेड टू सॉब अँड क्राय लिटिल लाऊडर. आणि मधल्या काळात जो बेबी लंगूर होतं त्यांनी तिच्या आईचं जो सेन्स आहे, आपण म्हणतो सेन्स, आपण बघतो आपल्याला दिसत नाही पण आपण त्याच्या गंधद्वारे त्याला ओळखून घेतो की आपल्या आसपास कोणतरी आहे. तसंच त्यांनी ओळखलं की त्याची आई त्याच्या आसपास आहे आणि तो पुन्हा हुंदके देत रडू लागला जोरजोराने आणि त्याचा रडण्याचा आवाजसुद्धा वाढला. आय रिट्रीटेड फ्रॉम द डोअर. लेखक त्या दरवाजापासून मागं हटला अँड अलाव द मदर ॲक्सेस टू हर बेबी. कारण की लेखकाने त्याच्या आईला तिथं येण्यासाठी जागा दिली आणि आता त्याच्या आईचं काम होतं. लेखकाने आपलं काम केलेलं होतं, त्याला बरोबर नीट केलं होतं, तो दुरुस्त झाला होता, थोडा बहुत रिलॅक्स झाला होता. आता त्याच्या आईला त्यांनी येऊ दिलं. इमिजिएटली द मदर डिसेंडेड. जसं त्यांनी ते जागा सोडली लेखकाने त्याच्याजवळून, तेव्हा आई जो होती ते लगेच खाली उतरली. डिसेंडेड म्हणजे मूव डाऊन, खाली ऑन द फ्लोअर, त्या छप्परवरून खाली उतरली. अँड पिक द बेबी इन हर आर्म्स. आणि स्वतः त्या बेबीला आपल्या आर्म्स कुशीत घेतलं. शी गेव द बेबी अ थरो बॉडी इन्स्पेक्शन. तिने पूर्ण त्याच्या शरीराचं काय केलं, इन्स्पेक्शन, निरीक्षण केलं. कुठे लागायचं, कसं आई आपल्याला लागलं तर प्रत्येक बॉडीचं अंगाचं निरीक्षण करते, तसं तिनं निरीक्षण केलं. चेक हिज इंजुरीज. त्याला कुठं कुठं जखमा झाला त्या बघितल्या. अँड कडल्ड म्हणजे त्याला एकदम जोरात आपल्याजवळ कुशीत घेतलं, आपल्या हृदयाजवळ. हर बॉसम म्हणजे हृदय, कडल म्हणजे जवळ घेणे. द बेबी फाउंड क्रिएट सोलास इन हर आर्म्स. आणि त्या लहान बेबीला सुद्धा खूप सोलास म्हणजे कम्फर्ट म्हणजे सांत्वना वाटली आपल्या आईच्या कुशीत गेल्यानंतर. आणि द मदर सॅट स्टील विथ द बेबी इन हर लॅप फॉर फ्यू मिनिट्स. काही काळाकरिता ती जो बेबी लंगूर होती त्याची आई तिला घेऊन तिथं बसली. इट वॉज ऑलमोस्ट ॲज इफ वॉज पॉन्डरिंग म्हणजे थिंक डीपली म्हणजे गहराईनं विचार करणे. आणि ते तिथं बसून काहीतरी विचार करत होती असं वाटत होतं. ओवर हर ऑप्शन्स अँड ट्राईंग टू फिगर आउट हाऊ शी कुड कीप द बेबी सेफ फ्रॉम फर्दर असॅल्ट. आणि ते विचार करत होती की कशा पद्धतीनं पुढचा येणाऱ्या अटॅकपासून किंवा पुढच्या येणाऱ्या हल्ल्यापासून तिच्या बेबीला ते वाचवेल, याचं बसून ते विचार करत होती. फॉर अ फ्यू सेकंड द मदर लंगूर लुक्ड स्ट्रेट इन टू माय आईज. काही काळासाठी ते मदर लंगूरनी लेखकाच्या डोळ्यात डोळे घालून बघितलं. इवन टुडे आय कॅनॉट फॉरगेट दॅट लुक इन हर आईज शॉवरिंग सायलेंट ग्रॅटिट्यूड ऑन मी फॉर सेव्हिंग हर चाइल्ड. आणि आजपर्यंत लेखक ते डोळे विसरू शकलेले नाही, कारण की ते जे डोळे होते त्याच्यातून ते आपले आभार, ते बोलू तर शकत नव्हती, तर ते शांत आभार लेखकाच्या प्रती ते व्यक्त करत होती, कारण की त्यांनी तिचं काय केलं तर तिचं बाळ जो आहे त्याला वाचवलं होतं. तर आपण बघतो की अशा पद्धतीनं जरी प्राण्यांसोबत आपला बोलण्याचा संबंध नसला तरी कुठेतरी मनापासून आपण एकमेकांशी संवाद साधू शकतो. संवाद साधण्याला फक्त आवाजाची किंवा बोलण्याची गरज नसते, तर भावना महत्त्वाच्या असते, इथं दिसून येते आहे की नाही. शी इज शोईंग हर सायलेंट ग्रॅटिट्यूड टुवर्ड्स द रायटर बिकॉज ही हॅड सेव्ड द लाईफ ऑफ हर चाइल्ड फ्रॉम अ मराउंडिंग लंगूर. मराउंडिंग मीन्स हल्लेखोर लंगूरपासून त्याचं प्राण वाचवलं. आय वॉज ओव्हरवेल्म्ड. तो हे झाला बाय द इमोशन, तिचे भावना बघून, द सेंटिमेंट अँड द वे शी सेड थँक टू मी. आणि तो भारावून गेला हे बघून की तिचे भावना आणि तिथे कशा पद्धतीने तिनं त्याला धन्यवाद दिला ते बघून तो भारावून गेला. देअर वॉज अ युनिव्हर्सल मदर. युनिव्हर्सल म्हणजे एक्झिस्टिंग एव्हरीवेअर ऑर इन सगळीकडे सारखीच असलेली जो आई आहे,
होल्डिंग ए स्ट्रायकन. स्ट्रायकन म्हणजे टू बी हिट हार्ड, म्हणजे जो सफर केलेला म्हणजे त्रास असलेला जो बाळ होता त्याला घेऊन ते एका क्षणात तिथून काय झाले, निघून गेले. देन इन अ फ्लॅश शी जम्प विथ हर बेबी क्लिंगिंग टू हर बेली. त्याला आपल्या पोटाशी ठेवून ते लगेच किचन रूफवर गेली. शी सर्वेड द एरिया. तिने सगळ्या एरियाचा सर्वे केला. सर्वे म्हणजे निरीक्षण केलं. फॉर द विक्सिसियस. विक्सिसियस म्हणजे दुष्ट मेल लंगूर. अँड देन लेफ्ट अवे इन द अपोजिट डायरेक्शन ऑफ द प्लेस वेअर द व्हायलंट एन्काउंटर. आणि ज्या ठिकाणी जे ते एन्काउंटर झालं होतं त्याच्या विरुद्ध दिशेने ते आपल्या बाळाला घेऊन गेली. द ब्रीफ मीटिंग विथ द मदर and the baby langur convinced me that interspecies communication and mutual trust is indeed a reality, and should anyone strike the right chord, the relationship hums and into action becomes active. म्हणजे ह्या लेसनद्वारे ह्या घटनाद्वारे लेखकाला एक घटना शिकवायला भेटली की इंटरस्पीसीस म्हणजे आंतरजातीय जो कम्युनिकेशन आहे, जे आपलं संवाद आहे ते संवाद म्युच्युअल अंडरस्टँडिंगवर आधारित आहे. म्युच्युअल ट्रस्ट, एकमेकांवर किती आपला भरोसा त्याच्यावर आधारित आहे. आणि जर एखाद्यानं व्यवस्थित तार जर छेडली, राईट कॉर्ड म्हणजे तार छेडली, तर हे जो रिलेशनशिप आहे ते कसं येऊ शकते, ॲक्टिव्ह होऊ शकते. जसं आपण बघतो भरपूर लोकांच्या घरी आपण कुत्री पाळतो किंवा आणखी दुसरे प्राणी आपण पाळतो, तर ते कुत्रे आपल्याशी बोलत नाही, पण कुठेतरी आपण त्यांना प्रेम दाखवतो, आपण त्यांना आपुलकी दाखवतो. म्हणून ते सुद्धा आपल्याला त्यांची जो भावना आहे ते आपल्यापर्यंत न बोलता शांतपणे पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. तसंच इथं सुद्धा घडलेलं आहे. त्यांचं जो एकमेकांबद्दल जो भावना होते, विश्वास होता, तो याच्यातून कुठंतरी ॲक्टिव्ह होताना आपल्याला दिसलेला आहे. द मदर लंगूर showed me that the food was not only means of communication between man and animal, but there were other means of establishing a bond through trust, compassion and mutual understanding. फक्त अन्न हे प्राणी आणि मानवामध्ये संपर्काचे साधन असू शकत नाही, हे ह्या कहाणीद्वारे दाखवलेलं गेलं आहे. पण त्याच्यामध्ये महत्त्वाचं काय असते की आपण त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण केला पाहिजे. कुठला पण तुम्ही जर प्राण्यामध्ये विश्वास निर्माण कराल तर तो तुमच्या जवळ यायला घाबरणार नाही. त्यांच्यामध्ये कंपॅशन, सहानुभूती त्याच्याबद्दल निर्माण केली पाहिजे. आणि म्युच्युअल अंडरस्टँडिंग म्हणजे समजदारपणा निर्माण करणे आवश्यक आहे. तर त्याच्यासाठी आपण जेवढं प्रेम देऊ त्याच्याच दुप्पट प्रेम आपल्याला त्या प्राण्यांकडून मिळत असते. 50 years have passed since that day. I am now 70 years old. ह्या घटनेला 50 वर्ष निघून गेलेली आहे. आता लेखक 70 वर्षाचा झालेला आहे. बट आय स्टील फॉन्डली रिमेंबर दॅट इन्काउंटर ऑफ स्पेशल. तरी पण आजही ते एक विशिष्ट प्रकारचं जो चकमक त्याच्या जीवनात घडली होती तो कुठेतरी आजही आठवण्याचा प्रयत्न करतो. कारण की त्याला ती एक असं ज्याच्या जीवनातलं भाग होता जो त्याला तर कधीच विसरू शकत नाही. तर इन दिस स्टोरी वी कॅन see the relationship between the man and animal, and we can build the relationship by showing the love, trust to other interspecies, so that they can also feel comfortable to communicate with us. Again, in this story we had seen that. Now what we have to do, you have to complete the exercise given in the lesson. You have to complete the exercise. You have to complete this whole exercise and try to solve all the questions, so that you will be aware of how to solve the exercise. If you find any type of difficulty, you can also ask me. Okay, we will discuss the exercise in the later part. For today I had completed the story. You have to hear this story curiously and with serious and okay, thank you.